उद्यापासून विठ्ठल रुक्मिणीचं 24 तास दर्शन घेता येणारे भक्तांना जलद दर्शन मिळावं यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। तर आजपासून 29 जुलैपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद असेल। आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय। याचाच आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी अभिराज उबाळे यांनी। पंढरपूरमध्ये 25 जुलै रोजी आषाढी यात्रेचा सोहळा संपन्न होणार आहे। यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून 10 मानाच्या पालख्यांसह हजारो दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या आहेत। सध्या पंढरपूरमध्ये दररोज 1.5 ते 2 लाख भाविक विठुरायाचं आणि रुक्मिणी मातेचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत। या आलेल्या भाविकांना जलद दर्शन मिळावं यासाठी आजपासून म्हणजे 15 जुलैपासून 29 जुलैपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचा आदेश या ठिकाणी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिला आहे। त्यानुसार सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी हा आदेश पारित केला आहे। 2010च्या शासन निर्णयानुसार विठुरायाचं आणि रुक्मिणी मातेचं व्हीआयपी दर्शन पूर्णतः बंद ठेवण्यात आलेलं आहे। आपण आता हे रुक्मिणी द्वार आहे आणि यालाच व्हीआयपी गेट म्हटलं जातं। या दरवाजातूनच व्हीआयपी दर्शनाला जातात। मात्र आता आजपासून 29 तारखेपर्यंत हे व्हीआयपी दर्शन पूर्णतः बंद ठेवलेलं आहे आणि एकंदरीतच या निर्णयामुळे भाविकांचा दर्शनाचा कालावधी वाढणार आहे आणि मोठ्या प्रमाणात भाविकांना दर्शन घेता येणार आहे। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।